मैदानावर अर्थात ते धावा आहेत होऊ द्यायच्या नाहीत. कमी धावपलिकेमध्ये लढत असताना एका एका धाब्याचं महत्व आता प्रचंड वाढलेलं आहे. हा बॉल डान्सिंग डाऊन दी ट्रॅक समोर पाल धावबाची संधी निर्माण झाली आहे आणि मुख्य पंचांचा ओयू तीस धावा हे विजयाचं समीकरण आपण पाहतो या ठिकाणी मॅच मध्ये ऑन आहे. 2 गडी गमावलेत. विकेटचा शोध राहणार आहे. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सूरज नाना. समोर पाल षटक क्रमांक 4 ला सुरुवात. कॅमेरामॅनच्या स्टेज खाली दत्ता रवी कुंभार आपण स्टेज खाली जे सगळी कोण आहे उभे त्यांना साईडला घ्या. 20 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक आपण बघू. मॅच कमी धावपलकीमध्ये सुद्धा इथून पुढे रंगू शकते. क्रिकेट अनिश्चितीने भरलेला खेळ आहे आणि या खेळामध्ये असे अनेक वेगळे अनपेक्षित प्रसंग घडण्याचे प्रसंग आपण बघत असतो. आरकेला टार्गेट केलं जाणार आहे कारण जर ही विकेट मिळाली तर अजून जास्त प्रेशर पुढील टीमवरती क्रिएट होणार आहे. त्यामुळे या विकेटच्या शोधामध्ये आपण पाहतो ठिकाणी संघ संपूर्ण ताकद लावताना दिसतोय. सूरज नाना बॉलिंग ट्रॅक वरती सावल्यांनी मैदानावरती पदार्पण केलंय. हा चेंडू आरके आतापर्यंत बघायला आरके कुठेही मोठा फटका किंवा वेगळं शॉट सिलेक्शन त्याने केलं नाही कारण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता आता परिस्थितीनुसार क्रिकेट खेळणं ही काळाची गरज आहे आणि या गोष्टी समजून घेत आतापर्यंत आरकेनं तो शांत पवित्रा दाखवलेला आहे. आज आपण बघू शकतो मैदानावरती फायनलचा मेगा फायनलचा दिवस आहे. बिग इव्हेंट आहे. अपॉर्च्युनिटी मोठी आहे 4 टीम्सकडे. त्यापैकी एक संघ मात्र आपण पाहतो ठिकाणी पुढे फायनलमध्ये दाखल झालेला आहे. अजूनही दुसरा संघ फायनलमध्ये कोणता खेळणार याचं उत्तर आपल्याला मिळालेलं नाहीये आणि त्यासाठी या मॅच होतील. हा एक सामना यानंतरचा अजून एक सामना
आणि त्यानंतर मग मात्र सरळ फायनल मॅच कडे आपण जाणार आहोत. 22 धावा धावपलकीवरती आहेत. 27 चेंडूमध्ये 34 बनवायचेत. आता 26 चेंडूंचा खेळ शिल्लक राहील आणि 26 चेंडूमध्ये 34 धावा अजून विजयासाठी बनवणं शिल्लक आहे. आरके पुन्हा एकदा फुलर लेनचा हा चेंडू सूरज नाना विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला नाही. 25 चेंडूमध्ये 34 धावांची गरज अजून सामना जिंकण्यासाठी. मॅच समीकरण आपण पाहतो ठिकाणी इथे समोर स्पष्ट झालंय. चोवीस चेंडू मध्ये अजून बनवायच्या 33 धावा. तेवीस धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडू मध्ये 33 धावा अजून विजयाचं समीकरण आपण पाहतो या ठिकाणी इथे पुढे येऊन थांबलेला आहे. 4 गोलंदाज वापरायचेत. बॅकफुटवरती आपण पाहतो सरकत खेळलेला फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक पाठीमागे डीप मध्ये उभा करून ठेवलाय. एकच धाव आपण पाहतो. दुसऱ्या धावेसाठी मात्र आरकेचा नकार होता. 5 चेंडू 4 वरती नॉट आउट आहे गणेश. तर रुतेश 6 चेंडू मध्ये 3 धावा. हे आतापर्यंत आपण पाहतो या ठिकाणी वैयक्तिक स्कूट दिसलाय. 23 चेंडू 32 धावा अजून विजयासाठी बनवायचे. मिड विकेट मध्ये बॉल माती कापत आपण पाहतो या ठिकाणी बॉल गेला होता मागे. 2 चेंडू वरती 2 सिंगल आहेत. सुधीर उगले बॉलिंग मार्क वरती आहेत. 22 चेंडू मध्ये 31 धावा अजूनही समीकरण मैदानावरती पुढे आहे. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो बॅट बॉलचा संपर्क नाही होतोय. निर्धाव चेंडूची गणना तिथे 4.3 षटकं संपली. हा बॉल मात्र पाल फुलर लेन बॅक टू बॉलर खेळलाय. ऋषी कुंभारचा एक चांगला स्टॉप तिकडे. एकोणीस चेंडू 26 धावा. आरकेची पॉवर मैदानावरती. सर आउट ऑफ द स्टेडियम, आउट ऑफ द पार्क. सुपर सॉनिक षटकार. अठरा चेंडू मध्ये बनवायच्यात 20 धावा.
18 चेंडू 20 धावांचा खेळ जवळ आलेला हा सामना. आरकेनं मोठे 2 तडाखे टाकत आपण पाहतो ठिकाणी मॅच मध्ये पुन्हा एक रोमांच निर्माण केलेला आहे. रोहन आपण पाहतो ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती. आरके पुन्हा एक ऑन मार्क वरती आपण पाहतो आपलं शस्त्र घेऊन तयार आहे. मोरिया स्पार्टन्स ही टीम. हा बॉल पाहायला सोडून दिला. शेवटच्या क्षणी बॅट मागे घेतली होती. 17 चेंडू 18 धावांची गरज आहे. आरकेचा ब्लास्ट. पुन्हा एक चेंडू आकाश मार्गाने सीमारेषा पार षटकार. सोळा चेंडू मध्ये फक्त 12 धावांची गरज आता उर्वरित बाल ह्या मॅच मध्ये. आरकेचा पुन्हा एक क्लासिकल शॉट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू डीजे. 15 चेंडू मध्ये आरकेचे नारके नावाचं वादळ बघा मैदानावरती. 2 चेंडूवरती लागोपाठ 2 षटकार. 6 धावांची गरज आहे मॅच मध्ये. हा बॉल आपण पाहतो वाईटचा कॉल मुख्यपंत शरद खोरे सरांचा. आता मात्र फक्त 5 धावा 15 चेंडू मध्ये बनवायचे. 15 चेंडू 5 धावांची मॅच आहे. हा बॉल समोर पाल स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक पुढे स्टॉप केला जाईल. बॉल 4 धावा दूर आहे स्पार्टन्स विजयापासून. क्वालिफायर 2 मध्ये टीम पुढे सहभागी होणार आहे. 14 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. चौदा चेंडू 4. अर्केनं मॅच मधला आपण पाहतो जो ट्विस्ट होता तो काढून टाकला. नाही का बॅटनं हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू. बारा चेंडू आणि 4 धावा. बारा चेंडू मध्ये 4 धावा फक्त विजयासाठी आता बनवणं शिल्लक राहिलेले आहेत. आरके 27 धावा. आणि हा चेंडू पाल समोर खेळ आहे लॉग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक समोर आहे. अकरा चेंडू मध्ये 4 धावा. अजून विजयासाठीच हे समीकरण आपण पाहतो या ठिकाणी शेष आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण पाहतो या ठिकाणी सुपेकर अप्पांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. क्वालिफायर 2 यानंतर आपण खेळवतोय. 11 चेंडू मध्ये 4 धावांचा हा खेळ. उर्वरित शिल्लक आरके बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतो या ठिकाणी मैदानावरती खेळण्यासाठी. कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक पाठीमागे कुणी नाही उभा.
आणि या चौकारा बरोबरीत क्वालिफायर 2 मध्ये आपण पाहतो मोरया स्पार्टन्सचा सहभाग. सुपेकर अप्पांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या ठिकाणी यानंतर होणाऱ्या क्वालिफायर 2च्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. मॅच होईल मोरया स्पार्टन्स विरुद्ध लंबोदर. या दोन टीम